ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तिथे नितीन गडकरी पोहोचलेत नागपुरात आणि चामुंडा या कंपनीमध्ये झालेला स्फोट आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि त्याचसोबत राज्य सरकारला विनंती केली आहे की 5 लाखांऐवजी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत द्यावी। पुढची बातमी आता भाजपची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं गेलंय। सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार असून देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतील, तर भाजपच्या मराठा आमदारांची सुद्धा आज महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यातील सर्व मराठा आमदारांच्या बैठकीत चिंतन होणार आहे आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आज भाजप प्रदेश कार्यालयात फक्त मराठा आमदारांची वेगळी बैठक होणार आहे। लोकसभा निकालानंतर मराठा आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्व मराठा आमदारांना मार्गदर्शन करणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत आहेत। राहुल, जी भाजपची आमदारांची आज बैठक आहे ती सुरू झाली आहे का, आणि दुसरीकडे फक्त मराठा आमदारांची बैठक किती वाजता कुठे होणार आहे? श्वेता, आज दिवसभर भाजपांचं बैठक सत्र जे आहे ते दिवसभर आज मुंबईत सुरू राहणार आहे। दादरच्या वसंत स्मृती इथल्या भाजप कार्यालयात आज 4 वेगवेगळ्या बैठका या पार पडत आहेत आणि त्या बैठकांमध्ये अर्थात बूथ प्रमुखांपासून ते अगदी प्रदेश पदाधिकारी या सर्वांनाच या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे। आपल्याला माहिती आहे की बूथ प्रमुखांकडून देखील व्यवस्थित काम झालं नाही आणि याचा फटका जो आहे तो मतदान कमी होण्यामध्ये पडला आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे तो भाजपच्या उमेदवारांवर झालेला दिसतोय आणि त्यामुळे आज बूथ प्रमुखांपासूनची जी बैठक आहे ती काही वेळापूर्वीच पार पडली। आता भाजप प्रदेश पदाधिकारी जे आहेत ते त्यांची बैठक पार पडते। काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। मात्र आज सर्वात महत्त्वाची बैठक जी आहे ती अर्थातच भाजपच्या सर्व मराठा आमदारांची बैठक जी आहे ती आज संध्याकाळी प्रदेश मुख्य कार्यालयात पार पडेल। कारण ज्या पद्धतीनं भाजपच्या मराठा आमदारांनाच नाही तर भाजपच्या लोकसभा उमेदवारांना याचा मराठा आरक्षणाचा मोठा फटका सहन करावा लागला। खास करून मराठवाड्यात 8 पैकी केवळ 1 जागा ही महायुतीच्या वाट्यात आली आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा लक्षात घेता मराठा आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। याच संदर्भात येत्या काळातली रणनीती असेल, पक्षाची कार्यपद्धती असेल आणि याचबरोबर येत्या काळात नेमकं याबद्दलची भूमिका काय घ्यायची असेल यावर आज चिंतन बैठक जी आहे ती पार होऊ शकते आणि याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील ही सगळी मंडळी जी आहेत ती या सगळ्या मराठा आमदारांना मार्गदर्शन करतील। बिलकुल राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।